स्वामी गगनगिरी महाराज हे भारतातील आधुनिक योगी व संत होते। गगनगिरी महाराज हे दत्तावतारी संत मानले जातात। यांच्याच विषयी आपण थोडीशी माहिती घेऊया। चला तर मंडळी, तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपण चाललेलो आहोत आपल्या सहकुटुंब सहपरिवार ते म्हणजे खोपोलीला। तर खोपोलीला कुठे जातं ते सगळं काही तुम्हाला आपल्या पुढे हळूहळू व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं, तर तुम्ही कंटिन्यू राहा आमच्यासोबत। तर इथे आपण कोण कोण जात आहोत ते सगळं दाखवते। तर इकडे आहेत पप्पा, त्यानंतर पाठी धनश्री मम्मी, आणि इकडे आहे ओंकार दीदी आणि सन। गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राट पहिला पुलकेशीच्या घराण्यातील होते असे सांगितले जाते। श्रीपाद बाळासाहेब पाटणकर हे त्यांचे मूळ नाव। तर मंडळी सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे आपल्या खोपोलीला सगळंच। तर आता आपल्याला पटापट मुंबईच्या बाहेर पडायचं, नाहीतर आपल्याला भरपूर अशी ट्रॅफिक लागेल। तर पटापट आपल्याला पडायचं आहे मुंबईच्या बाहेर। त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मंदुरे येथे 1906 मध्ये झाला। तर म्हणजे आता आपण पोहोचलो ते म्हणजे आपल्या वाशीच्या पूलवरती, इथे वाशीची खाडी आहे आणि आपला पटापट आपल्या मुंबईच्या बाहेर पडायचं आहे। आता पुढे आपल्याला पनवेल लागेल आणि त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव आणि आईचे नाव विठाबाई। तर आता आपण मगाशी वाशी सोडलं तर पुढे आलेलो आहोत आपल्या पनवेलला। पनवेल नवी मुंबईमध्ये आपण पदार्पण केलेला आहे। खोपोलीपर्यंत आपण कसे जातोय, काय जातोय, सर्व तुम्हाला यामध्ये माहिती मिळून जाईल। आज रविवार आहे तरी पण इतकीशी आपल्याला काही ट्रॅफिक वगैरे वरून आपली मेट्रो जात आहे। महाराजांचे वय 3 वर्ष असतानाच त्यांच्या आईचे आणि महाराज 5 वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले। लहानपणापासूनच त्यांना ईश्वर प्राप्तीची ओढ होती। वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी घर सोडलं। सुरुवातीपासूनच ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले। नाथ संप्रदायाबरोबर ते 32 शिराळा येथे आले। तेथे वयाच्या 7व्या वर्षी नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली। राईट हँड साईडला रस्ता गेलाय तो मुंबई पुणे हायवे आणि आपण खाली जातोय गोवा साईड। पुढे चित्रकूट पर्वतावर चित्रानंद स्वामी यांची भेट झाली। त्यानंतर त्यांनी पायी भारत भ्रमण सुरू केले। एकदा बद्रीनाथ जवळील व्यास गुंफेत महाराज अतिशय दमून भागून पडले होते। तेव्हा पर्वतावरून एक कफनदारी साधू आले। त्यात आपण फळसते फाट्याच्या इथे आणि जो राईटला रस्ता गेलाय तो आपला मुंबई गोवा हायवेकडे जाणार आहे आणि आपण घेणार आहे तो म्हणजे लेफ्ट, जो की आपण पुण्याला जाणार आपल्या खोपोलीला। हा आपला मुंबई गोवा हायवेकडे जाणारा रस्ता आहे आणि हा साधूंनी त्यांच्या कमंडलातील पाणी श्रीपाद यांच्या तोंडावर शिंपडले व कमंडलातील हिरवेगार गवत खायला दिले। त्या साधूंनी श्रीपाद यांना सांगितले, आजपासून तुला सर्व सिद्धी प्राप्त होईल, सर्व मानवांचे कल्याण तुझ्या हातून होईल। तर म्हणजे आता आपण बसलेलो ते म्हणजे शेडून या टोलनाक्याचे ते तू आता दक्षिणेकडे चालत राहा। त्याप्रमाणे श्रीपाद दऱ्याखोऱ्यातून चालत हाल अपरिष्टा भोगत ऋषिकेशला येऊन पोचले। नंतर त्यांनी सर्व भारतभर एकट्यानेच फिरण्याचे ठरवले। त्याप्रमाणे त्यांनी प्रवास सुरू केला। थोड्याच दिवसात श्रीपाद यांना लोक स्वामी किंवा महाराज या नावाने ओळखू लागले। महाराज हरिद्वारापासून ते दिल्लीपर्यंत पायी प्रवास करत आले। तसेच ते पुढे भोपाळपर्यंत पायी गेले। तेथे एका तलावाच्या काठी स्नान करून स्थिर बसले होते। त्यावेळी त्यांच्या जवळ कोल्हापूरचे काही सरदार सहज आता आपण आपल्या पोहोचलेलो आहोत खोपोलीला। त्यांची मायबोली मराठी असल्याने हे बालयोगी म्हणजेच गगनगिरी महाराज त्यांच्याशी मराठीत बोलू लागले। महाराजांच्या तेजाने प्रभावित होऊन कोल्हापूरचे महाराज बालयोगी
म्हणजेच गगनयोगी महाराज यांना कोल्हापूरला घेऊन आले. तर मंडळी आता आपण इथून घेणार आहोत लेफ्ट. तर इथे हा असा बोर्ड सुद्धा लावलेला आहे. पुढे त्यांनी गाजीपूर येथे अनेक वर्ष तप केले. सुरुवातीला महाराज एका धनगर वाड्याच्या कडेला थोड्याच अंतरावर झोपडी बांधून राहायला लागले. त्या अरण्यात कंदमुळे, झाडपाला, वनस्पती भरपूर असल्याने त्यांचे मन तेथे रमले. पुढे पुढे ते झाडांच्या डोलीत राहून तप करू लागले. आपण राईड घेणार लक्ष्मीनगरचे. या तपात त्यांनी झोपण्यासाठी जी गवताची गादी केली होती ती गादी झाडासारखी वाढू लागली व त्याला अंकुर येऊ लागले. तर मंडळी आपण आपल्या डेस्टिनेशनच्या इथे पोहोचलेला आहोत. म्हणजे फर्स्ट आपला आहे ते म्हणजे गगनगिरी महाराज समोर. तर चला आपण पुढे जाऊया. त्यामुळे त्यांना विद्या पक्क्या झाल्याचा अनुभव येऊ लागला. त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा कायाकल्प करून ते निरनिराळ्या विद्यार्थी शोध लागले. आज आपण ते गाडी पार्क करूया इकडे. जर तुम्ही ट्रेनने वगैरे येणार असाल तर खोपोली म्हणून ट्रेन असते, तरी तिथे येऊन पुढे आपल्याला 1.5 किलोमीटर चालत तुम्ही इकडे आपल्या गगनगिरी महाराजांच्या मठापर्यंत येऊ शकता. किंवा तुम्हाला तिथून येण्यासाठी रिक्षासुद्धा अवेलेबल आहे, तर तुम्ही रिक्षाने सुद्धा येऊ शकता. महाराज त्या जंगलातच एका झाडाच्या डौलीत निवारा बांधून राहत. चला इथून आता आपण एंट्री. तर मंडळी आपल्याला आता वरती जायचं जिथे आपले महाराज ध्यान करायचे. चला मंडळी. पाऊस पडण्या अगोदर अंगावर वस्त्र निर्माण करण्यासाठी कुंभ्याच्या सालीचा वाघ, आपट्याच्या झाडाच्या सालीचा वाघ व पळशाच्या पानाचे इरले करून पावसापासून बचावासाठी डोक्यावर पुढे भ्रमण करीत करीत महाराज गगनगडावर पोहोचले. तिथे त्यांनी जलतपश्चर्या केली. नाथ संप्रदायातील महंतांबरोबर ते संपूर्ण भारतभर फिरले. नेपाळ, भूतान, मानसरोवर, गौरीशंकर, गोरख दरबार, गोरखपूर, पशुपतीनाथ येथून ते अलमोडा येथे गेले. गंगा नदीचे खोरे हिमाचल प्रदेश येथूनही त्यांनी आध्यात्मिक ज्ञान संपादनासाठी प्रवास केला. महाराजांनी अनेक वर्ष व्यसनमुक्तीसाठी सामान्य जनमानसात प्रबोधन व मार्गदर्शन केले. निसर्गाबद्दल अत्यंत प्रेम असलेले महाराज नेहमी निसर्ग संवर्धन व सांगोपणाचा उपक्रम करून स्वतः भक्तांपुढे निसर्ग संवर्धनासाठी आदर्श घालून देत. महाराजांची शिकवण नेहमीच हेच सांगतात की मानवाने निसर्गाचा आदर राखून त्याच्याशी समतोल साधत जीवन जगले पाहिजे. गगनगिरी महाराजांना विश्वगौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. तर ही गुफा आहे आणि या गुफाच्या बाहेर तुम्ही आलात तर तुम्हाला इकडे सिटीचं दर्शन होतं. आणि इथे खाली आपला गगनगिरी महाराजांचा
आता आपण कुठे आलेलो पप्पा? बाबा ध्यानस्थान करायचे ध्यानस्थान त्या गुहेमध्ये आपण वरती आलो होतो. आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललोय पण महाप्रसाद. चला मग मंडळी. इकडे हेलिकॉप्टर लँड होण्यासाठी इकडे ही जागा केलेली आहे, पार्किंग केलेली आहे. आणि तुम्हाला जिथे पण तुम्ही जाल तिथे भरपूर सारे असे झाडं लावलेले दिसत आहेत. ऑल ओव्हर पूर्णपणे असं बनवलेले आहेत. खूप सुंदर वाटते, एक नंबर वाटते, खूप छान प्लेस आहे. तर मंडळी आता आपण गगनगिरी महाराजांचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि आपल्या आता दुसऱ्या डेस्टिनेशनकडे जाणार आहोत. तर हा व्हिडिओ इथे मी स्टॉप करते. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.